भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु समचरण सरोजं सांध्रनीलाम्बुदाभं जघननेहितपानि मण्डनं मण्डनानां तरोन तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारो प्रथमनमानो पांडुरंगाकारो प्रथमनमानो दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंगाकारो प्रथमनमानो पांडुरंगाकारो प्रथमनमानो दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा
नादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आता वंदो सरस्वती जी सार असार विवेक मूर्ती चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जी चालवेती सर्वदा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक तुम चला गलो निज चरणा तुम चला गलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा अहो स्वामी तुकया देवा निज चरणा तुम चला गलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या भारतभूमीमध्ये एक आदर्श संप्रदाय ज्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय आणि या आदर्श संप्रदायामध्ये एक आदर्श परंपरा जी आहे संत परंपरा या आदर्श परंपरेमध्ये असणारे अनेक आदर्श संत त्यांच्यापैकी एक जीवन आपण जर अनुभवलं तर कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस ज्यांच्या अंगणात आहे तुळस आणि तेच झाले वारकरी संप्रदायाचे कळस देहनिवासी तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग नामचिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल या प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज भक्ताचं लक्षण सांगतात भक्ताच्या अंतरंग लक्षणाचं वर्णन करतात तुकोबाराय म्हणतात भक्त ऐसे जाना जे देही उदास ऐसे जाना म्हणजे जाणून घ्या जे देहावरती उदास आहे जे देही उदास पुढे तुकोबाराय म्हणतात गेले आशा पाश निवारोनी पाश म्हणजे बंध
आशा ज्यांच्या जीवनामध्ये नाही, मग त्यांच्या जीवनाचा एक विषय झाला, तो विषय झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि हा नारायण विषय झाल्यामुळे काय आवडत नाही? नावडे जन धन माता पिता. जन आवडत नाही, धन आवडत नाही आणि माता पिता आवडत नाही. अशा भक्तांवरती एखादाचा निर्वाणाचा म्हणजेच संकटाचा प्रसंग आला तर त्यावेळेला ज्या भगवंताचं ते ध्यान करतात तो परमात्मा सहाय्य करतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू दे. कुठलं संकट पडू देत नाही. अशा भक्ताचं शेवटचं लक्षण तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे सत्यकर्माभावे साह्य. त्या भक्तांना कोणी नरकात जाण्याची भीती जरी दाखवली, घातल्या भय नरकात जाणे हे भय जरी दाखवलं तरी ते आपल्या जीवनातलं सत्यकर्म सोडत नाही. तुका म्हणे सत्यकर्मावे साह्य. साह्य असतात, आपलं सत्यकर्म सोडत नाही. भीती जरी दाखवली, घातल्या भय नरका जाणे. विठ्ठल विठ्ठल चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं. प्रत्येक वक्त्याचा आद्य इति कर्तव्य नियमाप्रमाणे अखिल विश्वाचा चालक मालक भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा तथा सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने या गणरायाच्या विघ्नहर्त्याच्या सिद्धिविनायकाच्या ह्या गोड अशा सुंदर अशा प्रसन्न वातावरणामध्ये, या गोड प्रांगणामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा आणि या सप्ताहामध्ये ही नामसंकीर्तनाची सेवा आमचे आदरणीय श्री हरिभक्त पारायण पाचोंगे बाबा असतील, आदरणीय श्री हरिभक्त पारायण मुकुंदा महाराज असतील, महाराजांच्या संपर्कातून या ठिकाणी तुम्हा सर्व माईबाप श्रोत्यांचं दर्शन आज घडलं. आपण सर्वांना वंदन. गणरायाचं विघ्नहर्ताचं गोड असं प्रांगण आहे मंदिर आणि या प्रांगणामध्ये आपण सर्व उत्साहाने या ठिकाणी उपस्थित आहात. सप्ताह म्हटलं की सगळ्यांचा एकवटलेला उत्साह. मग सर्व गावकरी, वारकरी, माळकरी आणि टाळकरी सगळे एकत्र येतात. तुम्ही आम्ही खेळीमेळी सर्वांनी एकत्र येऊन हा उत्साह करतात आणि हे उत्सव प्रिय संस्कृती आहे. आपल्या भारतभूमीमध्ये अनेक उत्सव केले जातात. बाळाने कोस जरी बदलली तरी उत्सव साजरा करा म्हणतात नाही का. हे आनंदाची भूमी. मुळात मी सांगत असते की भारतभूमी या भूमीला माता असं म्हटलं, एक आदर्श माता आहे. आणि अशा भूमीमध्ये पांडुरंगासारखा देव आहे. अशा भूमीमध्ये चंद्रभागेसारखं तीर्थ आहे आणि पंढरपूरसारखं क्षेत्र आहे. ज्ञानोबारायांसारखी माऊली आहे आणि तुकोबारायसारखे महापुरुष आहे. अशा भूमीत जन्माला येणं हे तुमचं आणि माझं परमभाग्य. आणि अशा या भूमीमध्ये उत्सव आपण आनंद साजरा करतो. भगवंताचा नामघोष, भगवंताचा जयघोष. असो ही नामसंकीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. गोड साऊंड सिस्टम आहे. हे कीर्तन आपल्याला पुन्हा सगळीकडे कधीही पाहायला मिळेल. त्याकडे तर आमचे शूटिंगवाले दादा असतील, त्यांचेही आभार मानेल. उपस्थित आदरणीय श्री हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य महाराज आपल्यालाही वंदन. गोड मृदुंगाची साथ करत आहात. नाव माझ्या लक्षात नाही राहिलं. अनंत महाराज आपल्यालाही वंदन. त्याचप्रमाणे आदरणीय श्री हरिभक्त पारायण गायनाचार्य, दोन्हीही गायनाचार्यांनी फार गोड चाल गायली. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकडे. फार गोड, म्हणजे कानाला फार गोड वाटत होतं. फार गोड चाल गायली. माऊली महाराज ना, मुकुंद महाराज आणि विनायक महाराज ना. वा, विनायक आहे तिकडेही विनायक आहे नाही का. जोड चांगला. इकडे समोर विनायक आहे आणि इकडेही विनायक आहे. आनंद आहे. आपण सर्वच गायनाचार्य गुणीजन मंडळी, हार्मोनियम वादक असतील, सर्व टाळकरी मंडळी असतील, इकडे महिला वर्ग असेल, माझ्या जनाबाई मीराबाईच्या स्वरूपामध्ये उभ्या असणाऱ्या माझ्या माता भगिनी विनेकरिताई असतील, आमचे जगन्नाथ माऊली असतील, ते कीर्तन श्रवण करण्याकरिता आवर्जून उपस्थित राहिले. त्यांना हे वंदन. सर्वच आपण ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी आपण सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. चला सर्वांनी एकत्र मिळून करूया त्या भगवंताची थोड्या वेळ सेवा. विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये जेवढे काही अभंग आहेत ते जीवाच्या कल्याणाचेच आहेत. कारण तुकोबारायांचं जीवन जर पाहिलं तर फार गोड वर्णन तुकोबारायांच्या संबंधानं केले.
धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबारायांचे जीवन धन्य आहे म्हणून धन्य तुकोबा समर्थ. काय धन्य त्या तुकोबारायांच्या जीवनाला. सगळ्या विश्वाच्या परमकल्याणाकरिता तुका म्हणे मज धाडेले निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप. म्हणून तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग आमचं कल्याण करणारा आहे. संत आपल्या हिताचं सांगतात, संत आपल्या कल्याणाचं सांगतात. मला वाटतं संसारातलं आपलं काय हित आहे ते मला माहीत नाही, पण गाथ्यातला प्रत्येक अभंग आपल्या हिताचा आहे. ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी आपल्या कल्याणाची आहे. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. नाही का, संतांना आपलं हित कळतं. मग याही अभंगाच्याद्वारे आपल्या कल्याणाचा काहीतरी मार्ग असावाच ना. या अभंगात तुकोबारांनी भक्ताची काही लक्षणं सांगितली. तुकोबारा हे भक्त कोण आणि त्या भक्ताची लक्षणं आम्हाला सांगून काही आमच्या जीवनात त्याचं काही फळ आहे का, त्याचं काही हित आहे का, तर आहे. तुकाराम मी सांगितलं की संतांचा प्रत्येक अभंग, संतांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा आमच्या कल्याणाचा, हा आमच्या हिताचा. विठ्ठल विठ्ठल. या अभंगात भक्त भक्त महत्त्वाचे आहे. पहिलाच अभंगाचा पहिला शब्द भक्त ऐसे जाणा. भक्त या नामाने केले, शब्दाने केले. भक्त म्हणजे नेमकं कोण, या भक्ताचा महिमा, या भक्ताचं चरित्र, या भक्ताचं लक्षण पाहिलं तर आमचं काही कल्याण आहे का, आहे. भक्ताचा नामघोष आपण जरी मुखामध्ये उच्चारला तरी आपलं कल्याण. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, त्यांचा महिमा गायला तरी आपलं कल्याण. संत महिमा वरेनो केते, संत महिमा वरेनो केते. निर्जीवता निर्जीवता वेले भिन्ते. संता महिमा वरनो केते, संता महिमा वरनो केते. निर्जीव चालविले भिंती. संतांचा महिमा गायला. एखादा कधी आळंदीला गेलेला नसेल आणि निष्ठावान एखादा वारकरी असेल, आळंदीला जातो, पंढरपूरला जातो, देहूला जातो, पैठणला, तो ज्या वेळेला आळंदीवरनं घरी येतो, कधीही न जाणाऱ्याने विचारलं कुठे गेला होतास, आळंदीला. काय आहे, मग माऊली ज्ञानोबारायांची संजीवन समाधी आहे,
इंद्रायणीचं वर्णन त्याने करावं, त्या भूमीचा सगळा महिमा त्याने वर्णन करावं. याने काय होतं, आपल्याही जीवनात तो पुण्यकाळ संचय निर्माण होतो, पुण्याचा काळ निर्माण होतो आणि समोरच्याला आपण तो महिमा गातोय, तो भूमीचा महिमा गातोय, ज्ञानोबाराईचा महिमा सांगतोय, त्यालाही काहीतरी पुण्याचा लाभ होतोच ना. महिमा गायल्यानंतर आपलंही कल्याण होतं आणि समोरच्याचंही कल्याण होतं. विठ्ठल विठ्ठल महिमा गायला तरी आपलं कल्याण, या भक्ताचं लक्षण पाहिलं तरी आपलं कल्याण आणि चरित्र जरी पाहिलं तरी कल्याण. लक्ष्मी मातानं भगवान विष्णू परमात्म्यांना एक गोड प्रश्न विचारला. चरणसेवा करत असणाऱ्या मातांनी विचारलं, देवा प्रभू, तुमच्या जीवनामध्ये आवडीचं कोणी आहे असेल ना, तुम्हाला काय आवडतं? हा ज्या वेळेला प्रश्न विचारला, भगवंताने प्रभूंनी सांगितला, तुझ्यापेक्षा दुसरं कोण आवडणार, किंवा तो इथं जवळ बसलेले असताना दुसरं कोणाचं नाव घ्यायची हिंमत तरी ऐका, तूच आवडते मला. कोण आवडतं? तूच आवडते. लक्ष्मीने विचारलं, मीच आवडते का? हो. माझ्याहीपेक्षा काही आवडीचं असेल ना? भगवंताने सांगितलं, हो. मग मातेनं कांट उकारले, माझ्याहीपेक्षा कोण आवडतं बरं? भगवंताने सांगितलं, तुझ्याहीपेक्षा प्राण आवडतो. काय आवडतं मला? माझा प्राण. प्राणाहीपेक्षा काही आवडीचं असेल ना देवा? भगवंतांनी सांगितलं, हो. एकतर तूच आवडते, तुझ्यापेक्षा प्राण आवडतो आणि प्राणाहीपेक्षा कुणीतरी आवडतो. कोण आवडतं? जे माझ्या भक्ताच्या चरित्राचं गुणगान कौतुक करतात, तेही प्राणा परोते आवडती मज निरुते. जे भक्त चरित्रात प्रशंसते, जे भक्ताच्या चरित्राचं गुणगान करतात, कौतुक करतात, ते मला माझ्या प्राणापेक्षाही आवडतात. आपण भक्ताच्या चरित्राचं गुणगान केलं तर भगवंताला आपण प्राणापेक्षाही तेही प्राणा परोते आवडती मज निरुते. एवढे भक्त आवडतात, हो. भक्ताच्या चरित्राचं गुणगान करणारे प्राणापेक्षाही जास्त आवडतात. आणि भक्त आवडतात म्हणजे काय? नावडे वैकुंठ श्रीराचा सागारा, धरुणी अंतर राहे दासा, धरुणी अंतर राहे दासा, धरुणी अंतर राहे दासा. शिराचा सागर चरित्राचं गुणगान करणारे प्राणापेक्षाही आवडतात. भक्तच किती आवडतात. नावडे वैकुंठ श्रीराचा सागर, धरोणी अंतर राहे दासा. दासा म्हणजे भक्त. प्राणापेक्षाही जास्त आवडतात. कोण? गुणगान करणारे. म्हणजे आपण भक्ताच्या चरित्राचं गुणगान केलं तरी आपलं परमकल्याण आहे. भगवंताला प्राणापेक्षाही जास्त आवडीचे. महिमा गायला तरी आपलं कल्याण पुण्यवंत व्हावे. आणि या भक्ताचं लक्षण पाहिलं तरी आपलं कल्याण. विठ्ठल अहो पण तुकाराम महाराज हे भक्त म्हणजे नेमकं कोण? भक्त म्हणायचं कोणाला? नाही जासी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत दैवत, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. भक्त या शब्दाचा अर्थ एवढाच, देवापासून तो कधीच विभक्त होत नाही तो भक्त. देवापासून कधी विभक्तच नाही तो भक्त, दूर जातच नाही. कबीर महाराजांनी फार गोड सांगितलं, जब तक नाता जगत में तब तक भक्त ना होय. जब तक नाता जगत में तब तक भक्त ना होय. नाता तोडे हरी भजे, भक्त कहावे सोय. कबीरांनी एवढं गोड वर्णन केलं. जब तक नाता जगत में, जोपर्यंत ह्या जगाशी मायेशी आपलं नातं जोडलेलं आहे किंवा ममत्व माझं माझं, तोपर्यंत भक्त आपल्याला होता येणार नाही. पण नाता तोडे हरी भजे, भक्त कहावे सोय.
ते नातं तोडा आणि तेच ते नातं तोडल्यानंतर भगवंताशी जोडा, मग तुम्ही भगवंताचे भक्त. विठ्ठल असे भगवंताला फार आवडतात, प्राणापेक्षाही जास्त आवडतात, किंवा गुणगान करणारे प्राणापेक्षाही भगवंताला फार आवडतात. अर्जुनाला सांगताना भगवंत गोड सांगतात. भगवंतांनी सांगितले 4 प्रकारचे भक्त आहेत. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतेरनुर्जुन आरत जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. 4 प्रकारचे भक्त, आरत, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. 4ही भक्ताची लक्षणं वेगळी. आरत संकट आल्यानंतर देवाचा धावा करतो. अर्थार्थी भगवंताची शरणागती करूया, काहीतरी मिळण्याच्या हेतून भगवंताची आराधना. जिज्ञासू तात्काळ भगवंताच्या प्राप्तीकरिता केलेला प्रयत्न जिज्ञासू. आणि ज्ञानी भगवंताकरिताच भगवंताची जो आराधना करतो, परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती करण्याकरिता, ज्याला भगवंताकडनं कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही, देवाकरिताच जो देवाची भक्ती करतो तो ज्ञानी. पहिला आर्त, दुसरा अर्थार्थी, तिसरा जिज्ञासू आणि चौथा ज्ञानी. आल्यानंतर देवाचा धावा. त्याच्यामध्ये गजेंद्राचं वर्णन आलेलं आहे, द्रौपदीचं वर्णन केलं जातं. संकटाचा प्रसंग आला, वस्त्रहरणाच्या वेळेला सर्वांना विनंती केली, आता कोणीच माझ्या संकटाच्या वेळेला धावून यायला तयार नाही. मग द्रौपदीनं धावा कुणाचा केला? भगवंताचा. कोठे गुंतलासे द्वारिकेच्या राया, वेळ का सखयाला वेला, दीननाथा ब्रीद संभाळी आपुले. भगवंताचा धावा केला. भरी सभा में द्रौपदी थारे, भरी सभा में द्रौपदी थारी, राखो लाज हमारे, राखो लाज हमारे, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी, गिरिधारी. संकट आल्यानंतर परमात्म्याने रक्षण करावं, अर्थभक्त तो. संकट आलं की मग देवाचा धावा. चला पुढे. अर्थार्थी भगवंताकडनं काहीतरी कदाचित मिळेलही आणि आपलं रक्षणही होईल. याच्यामध्ये बिभीषणाचं वर्णन सांगितलं जातं. राम आणि रावणाचा युद्धाचा प्रसंग. तसाही रावण मरणारच आहे. आपण प्रभू रामाची शरणागती करू. आणि म्हणून बिभीषण भगवान प्रभू रामरायाला शरण जात आहे का? आपलं अपेक्षे नाही रिघावा, सुखासे चढावा असणे जेथ. कुठल्या अपेक्षा नाही, अनपेक्ष शुचिर दक्ष, उदासीनो गतव्यथ, सर्वारंभ परित्यागी, यो मद्भक्त समे प्रिया. कुठली अपेक्षा नाही. भगवंत हरीचे दास. भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती करण्याकरिताच भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती करण्याकरिताच भगवंताची सेवा.
भगवंताची आराधना, कुठल्या अपेक्षा नाही, अशा त्या भक्ताचं वर्णन. ते भगवंताला फार आवडतात. हा ज्ञानी भक्त फार आवडतो. त्याला देवाकडनं कुठल्या अपेक्षा नाही, कुठल्या अपेक्षाच नाही. जयाचे ठाई पांडवा. बरं, मग त्या भक्ताचं लक्षण या अभंगात सांगतात. तो भक्त कसा आहे, तो अंतरंगानं कसा आणि बाह्यरंगानं कसा. अंतरंगानं कसा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. आणि त्याचं बाह्यरंग जर आपण पाहिलं तर तो बाह्यरंगानं कसा. गोपी चंदन वोटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन वोटी तुळशीच्या माळा, हार मिरविते गळा, हार मिरविते गळा. टाळ मृदुंग घाले पुष्पवृषाव, टाळ मृदुंग घाले पुष्पवृषाव, अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडलेला वाळवंटी गाई, खेळ मांडलेला वाळवंटी गाई. एका लोटांगणी जाते, एका लोटांगणी जाते. निर्मल चित्ते झाले नवनीते, निर्मल चित्ते झाले नवनीते. पाषाण पाझर सुटती रे, गोपी चंदन वुटी तुळशीच्या माळा, हार मिरविते गळा. हे भक्ताचं बाह्यरंग. आणि आज सेवेकरिता जो अभंग निवडला त्या अभंगात भक्ताचं अंतरंग लक्षण अभंगाचं प्रथम. भक्ताईचे दान जय जय उदास, भक्त ऐसे say
भक्त ऐसे जाना जे देहे उदास गेले आशा पाश निवारोणी. या प्रथम शरणामध्ये तुकाराम महाराज भक्ताचं काही लक्षण सांगतात. भक्त ऐसे जाना, जाना म्हणजे समजून घ्या, ऐसे भक्त जाना जे देहे उदास. या काही लक्षणावरनं आपल्याला काही गोष्टी ओळखायच्या असतात. मी दृष्टांत सांगेल की एक मनुष्य होता, श्रीमंत मनुष्य. त्याचं एक किराण्याचं दुकान आहे आणि त्याला पोपट पाळण्याची फार आवड होती. त्या पोपटाला ठेवण्याकरिता सोन्याचा पिंजरा घरी असला की तो पिंजरा आणि पोपट घरी, आणि दुकानात गेला की तो पोपट आणि पिंजरा सोबत. त्या पोपटाला खायला काही कमी नाही, सगळं श्रीमंताचा पोपट म्हटल्यावर काय. त्या पोपटाला कंटाळा आला त्या पिंजऱ्यामध्ये राहून राहून. भगवंताने एवढे गोड पंख दिले उडण्याकरिता, पिंजऱ्यामध्ये किती दिवस राहायचं. म्हणून त्या पोपटाला त्या पिंजऱ्याच्या बाहेर पडायचं. कसं पडायचं आता समजे ना. त्या दुकानामध्ये काही माणसं काही सामान खरेदी करायला आले की पोपट विचारायचा, अहो बाबा पिंजऱ्यातून बाहेर पडायचा मार्ग सांगा. कुणाला? सामान खरेदी करायला आलेल्या माणसाला. आता सामान्य माणूस काही त्या पोपटाकडे पाहायला तयार नाही. त्यांना काही सामान घ्यायचं निघायचं. असं बरेच दिवस चाललं. माणसं काही त्या पोपटाकडे पाहायला तयार नाही. पण एक साधू त्या गावात आले. साधूला काही सामान घ्यायचं, आपलं हातानं बनवून खायचं. काही शिष्य परिवार सोबत आहे. नेमकं त्या दुकानात साधू आले आणि साधूला पाहिल्यानंतर पोपटाला जरा बरं वाटलं. आपल्याकडे कोण आलंय? साधू. आज काही सामान्य माणूस नाही, साधू आलाय. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, नाही का. ते साधू बाबाला आल्यानंतर पहिला पोपटाने प्रश्न विचारला, बाबा या पिंजऱ्यातून बाहेर पडायचा मार्ग सांगा. साधू बाबांनी सांगितलं, मी याला दरवाजा उघडून काढून देऊ शकत नाही, माझं भाषा याला समजणार नाही, मग काय करू. काही लक्षणावरनं आपण याला काहीतरी सांगू म्हणजे हा पिंजऱ्याच्या बाहेर पडेल. साधू बाबांनी काय केलं, सामान घेतलं आणि बाहेर जाताना पडायचं नाटक केलं. खाली पडले बेशुद्ध. 1 तास झाला, 2 तास झाले, शुद्ध नाही. शेवटी त्या शिष्याने उचलून मंदिरात नेऊन ठेवलं आणि मंदिरात आणून ठेवल्याबरोबर साधू उठून बसले. बरोबर. शिष्य म्हटला, तुम्ही आजारी नाही आहे, प्रकृती बरी आहे तुमची, तुम्ही नाटक केलं म्हणे. हो का? म्हणे 8-10 दिवसानंतर कळेल. मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, मी का पडायचं नाटक केलं. दुसऱ्या दिवशी परत साधू येताय, पडून राहताय, उठायचं नावच नाही. असं 6 दिवस साधू येतोय पडतोय, उठत नाही, साधू येतोय पडतोय. हे पोपटाने 6-8 दिवस पाहिलं. किती दिवस? 8 दिवस. आणि मग पोपटाच्या लक्षात आलं, आपण साधूला प्रश्न विचारला होता, या पिंजऱ्यातून बाहेर पडायचा मार्ग सांगा. ज्या अर्थी साधू येताय पडताय, उठत नाही, येताय पडताय, त्या अर्थी आपण काय करायचं? पडून घ्यायचं. 11च्या नंतर. आता कीर्तन झालं की मग पडून घ्यायचं. पडून या राही उगाच संताचे. त्या पोपटाने जे 8व्या दिवशी 9व्या दिवशी पडून घेतलं, ना हाले ना, बोले ना, डोले ना, चाले ना, काही करे ना. मालकाला वाटलं पोपट गेला. आणि मग आता गेला म्हटल्यावर सोन्याच्या पिंजऱ्यात कोण ठेवतं. आपण काहीतरी विल्हेवाट लावू म्हणून खड्डा वगैरे घ्यावा लागेल, याला टाकावं लागेल म्हणून मालकानं पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि तेवढ्यात पोपट उडून गेला. पुन्हा अर्ध्या तासानं साधू आले. पाहिलं पिंजऱ्याचा दरवाजा रिकामा. आणि मग शिष्याला सांगितलं, मी याच्याकरिता पडत होतो. कुणाकरिता? पोपटाकरिता. पोपट म्हटला, पिंजऱ्याच्या बाहेर पडायचा मार्ग सांगा. मला पडून राहावं लागलं, पडून राहावं लागलं. मग माझं 8 दिवस पडणं पाहिलं आणि मग 9व्या दिवशी तो पडून राहिला आणि मग पिंजऱ्याच्या बाहेर गेला. हे पडण्यावरनं जसं त्या पोपटानं ओळखलं तसं आपल्याला हे लक्षण भक्ताचं ओळखायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. या लक्षणावरनं भक्त ओळखायचे. भक्त ऐसे जाना. चला, पहिलं लक्षण, जे देही उदास. जे देहावरती काय आहे? उदास आहे. देहाचा विचार करत नाही, देहाची काही चिंता करत नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. चिंता करत नाही म्हणजे कबीर महाराज भजन करत चालले. कुत्र्यानं पायाला चावा घेतला, कुत्रं चावलं. कबीर महाराज भजन करत चालले. कुत्र्याला काही म्हटले नाही, बा आपल्या आता पायाला जखम झाली, काही नाही, आपलं भजन चाललंय, देहाचा विचार नाही.
एक मुलगा म्हटला, अहो कुत्र चावलं पायाला, जखम झाली, रक्त वाहत आहे. तुम्ही त्या कुत्र्याला काही म्हटले नाही. बाबा, आपको उस कुत्ते ने काटा है, उस घाव से खून बह रहा है, फिर भी आपने उस कुत्ते को कुछ कहा नहीं. कबीरांनी गोड उत्तर दिलं, बेटा वो कुत्ता जाने और चमड़ी जाने, मैं तो अपना भजन जाने. जे देही उदास, शरीराची चिंताच नाही. पण तुकाराम महाराज देहावरती उदास आहे मान्य आहे, पण देह तर फार सुंदर सांगितलं. दुर्लभो मानुष देहो देहिनाम क्षण भंगूर, तत्रापे दुर्लभ्य म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. हा नरदेह फार दुर्लभ आहे, नरदेह दुर्लभ जाना म्हणतात. आणि इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. मग धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. अहो इथं भाग्य, देह मिळणं, नरदेह मिळणं भाग्य आहे. आणि एवढ्या सुंदर देहावरती अनंत जन्माच्या पुण्यानं बहुता सुकृती नरदेह लाधला. आणि एवढा सुंदर नरदेह मिळाला आणि या देहावरती उदास का? संतांना माहिती आहे, भक्तांना माहिती आहे, या देहावरती उदास का? हा देह कसाही सांभाळला तरी जाणार आहे. हा देह कसाही सांभाळला, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधा. मी एका मोठ्या कीर्तनकारांच्या वाणीतनं ऐकलेलं वाक्य आहे. वाक्य फार गोड आहे. ते म्हटलं, कितीही लावा अंगाला लक्ष, कितीही लावा अंगाला लक्ष, शेवट मातीत मिक्स, एवढं मात्र फिक्स, याच्यात काही बदल नाही. का वाटतं काही? किती म्हाताऱ्या माणसाने अंगाला साबण लावली म्हणजे तो तरुण होणार आहे? नाही. आणि तरुण माणसाने किती स्वच्छ केलं शरीर म्हणजे तो पुन्हा लहान होणार आहे? नाही. हे लेकरू आहे, बालक, हे तारुण्यावस्थेत जाणारे. आणि तारुण्यावस्थेमध्ये वृद्धावस्थेत जाणारे चारच पण आहे आपल्याकडे. पहिलं बालपण आहे, दुसरं तारुण्यपण आहे, तिसरं म्हातारपण आहे, आणि शेवटचं सरपण आहे. याच्या पुढे पणच नाही. का तुमच्याकडे आहे काय? पुढचं पण नाहीच आहे. म्हणजे हे शरीर कसंही सांभाळलं तरी ते जाणार आहे. शरीराची काय चिंता? याचा मी का क्षीण वाहू भार, देह तव आहे प्रारब्ध अधीन. नाही का? तुकोबराय म्हणतात ना, सर्व माझा काळ तुझिया चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. माझा काळ चिंतनात सरावा. जे देही उदास, हा देह कितीही सांभाळतच आहे. मदाल असा त्या बाळाला पाळण्यात टाकून सांगायच्या, हा देह नाशिवंत मलमूत्राचा, हा देह नाशिवंत वरी चर्म घातले रे, तुम्ही कीटकाचा साधा. वरी चर्म घातले रे, कर्म कीटकाचा सारव रव दुर्गंधे रे, मंगळ तिचा वादा. रव रव दुर्गंधी रे, मंगळ तिचा वादा. स्मरे तारे आरा, शरण जाई गोविंदा. स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा. पर्यंत मदला स्वामी जोर बाळा, पर्यंत मदला स्वामी जोर बाळा.
की बाळाला पाळण्यात टाकून सांगावा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. कसंही सांभाळलं ते शरीर नाशवान आहे, नाशवंत आहे. म्हणून स्मरेत्या हरिहरा शरण जाई गोविंदा, नाही का. मदाला असा एक आदर्श माता झाल्या. म्हणून मी सांगत असते नेहमी विनोदानं की आत्ताच्या मातांना सांगावं लागेल, हा फोन नाशिवंत जरा बाजूला ठेवा, नाही का. आता सध्या हेच सांगावं लागेल. आता परिस्थिती तीच चालली. विठ्ठल विठ्ठल आदर्श माता. सांगायचं काय की जे देहे उदास, देहावर उदास का, शरीर आहे तोपर्यंत भगवत स्वरूपाची प्राप्ती. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत भगवत स्वरूपाची प्राप्ती. शरीराकडे फार लक्ष द्यायचं नाही. ते कसंही सांभाळलं तरी जाणारे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते विनश्यती, शरीराची होय माती. कसंही सांभाळा ते जाणारे. म्हणून जे देही उदास, देहावरती उदास. चला पुढे पुढे तुकोबराय म्हणतात, गेले आशा पाश निवारोनी. आशाच नाही जीवनामध्ये. त्यांच्या जीवनातली आशा संपली आणि आपल्या जीवनातली संपायलाच तयार नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. आईनता दिशा सेवा पावला, हरिता शिव पावला. मानवी श्रीला जीव माझे सोयीत येणं, माझे सोयीत येणं. माया व्यक्तीला माझे सहित नेन, माझे सहित नेन. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण नाही गेला. इनता विषाक्षीण पापला, माया व्यक्तीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, यज्ञ नाही गेला. इनता विषाक्षीण पापला, माया व्यक्तीला जीव माझा. तुकोबराय नाटाच्या भगत सांगतात, आशा संपत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. जन्म जातो तरी आशा संपत नाही. पण भक्तांचं तसं नाही. गेले आशा पाश निवारोनी, भक्त वनावे तयासी. जो न गुंते आशा पाश, तो गुंततच नाही. गेले आशा पाश, पाश म्हणजे बंध, निवारोनी रामायणातला प्रसंग आहे. रामप्रभू अयोध्या नगरीत आले होते. युद्ध संपलं होतं. सगळ्यांना बक्षीसं दिली आणि मारुतीला काही देता नाही आलं. म्हणून खंत केली की मारुतीरायाला काही दिलं नाही. मारुतीराय रामाच्या जवळच, रामापासून दूर गेले नाही कधी. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण, नाही का. रामारायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. दूर गेलेच नाही. निकट म्हणजे जवळ, निकट म्हणजे जवळ, दूर गेलेच नाही. सीता मातेला सांगत होते, माझ्या मारुतीरायाला काही देता आलं नाही. पण युद्ध जिंकलो मारुतीरायामुळे. पुन्हा अयोध्येच्या पदावर येऊन बसलो मारुतीरायामुळे. सुग्रीवाला किष्किंधा मिळाली मारुतीरायामुळे. अयोध्या मला मिळाली मारुतीरायामुळे. विभीषणाला लंका मिळाली मारुतीरायामुळे. पण माझ्या मारुतीला कुठलंच पद नाही देता आलं. मारुतीरायाने गोड उत्तर दिलं, रामा प्रभू तुम्ही म्हणता ही सगळी पदं माझ्यामुळे. अयोध्या नगरी, किष्किंधा, विभीषणाला लंका नगरी, हे कुणामुळे? माझ्यामुळे. पण सांगू का रामा, देवा तुम्हाला एक एकच पद मिळालं. अयोध्येचं, लंकेचं, किष्किंधेचं तुम्हाला एक एकच पद मिळालं. पण मला तुमची दोन्हीही चरणपदं मिळाली सेवा करण्याकरिता. याच्यापेक्षा दुसऱ्या पदाची अपेक्षा मला नाही. गेले आशा पाश निवारोनी, आशाच नाही, संपली. मग आशा नाही. मग तो खूप बरं आहे. पुढे एकच विषय झाला, नारायण अभंगाचं दुसरं चरण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण.
माता पिता नावडे जन धन माता पिता नावडे जन धन माता धन माता पिता विषय तो विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता गेले आशापाश निवारणी. मग एकच जीवनाचा विषय झाला नारायण, नाही का, फक्त नारायण. विषयामध्ये गुंतलेच नाही, विषय तोच नारायण. मात्र जीव विषयात अडकलेला आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध विषय ओढी भुलले जीव. आता याची कोण करील कीव. विषयात रममाण झालेला जीव. मात्र भक्ताचं तसं नाही. विषय तो त्यांचा झाला विठ्ठल आमोचे जीवन आगम निगमाचे स्थान. विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त. विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलची. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. नाटाच्या भंगाची सुरुवात आहे. विठ्ठल आमुचे जीवन विषय तो झाला त्यांचा नारायण. एक परमात्मा नारायण. आणि हा नारायण विषय झाल्यामुळे त्यांना काय आवडत नाही. तो खूप बरं म्हणतात नावडे जन, जन आवडत नाही. नावडे धन माता पिता, जन आवडत नाही. जन का आवडत नाही. तसंही जग परमार्थाला अडथळाच निर्माण करतं, नावही ठेवतं. आणि म्हणून नावडे जन, नावडे धन. धन का आवडत नाही. धनाचं असं आहे, मुळात जे धनवंत आहे, ज्यांच्याकडे धन आहे, त्यांना ह्या धनाची काय किंमत आहे. त्यांना ते धन नको आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. शब्द वाटू धन जन लोका. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी धनच आहे. ते दिलंय आपल्याला. तुकोबरांचा गाथा धनच आहे. मी असं सांगत असते, आपल्याला जर कोणी आपला धर्म विचारला तर पहिलं सांगायचं विठोबाचं भजन करणं हाच धर्म आहे आमचा. वा, बाबांचे प्रमाण काय आमच्या कानापर्यंत ऐकत नाही. काय म्हटले. हो वा. अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखील. हो, नाटातलाच अभंग आहे. धन, ज्या धनाला माती समान मानतात आणि हेच धन आहे. भगवंताचं नामचिंतन करणं हेच धन. विठोबाचं भजन करणं आमचा धर्म. ज्ञानेश्वरी वाचणं आमचा धर्म. आणि गाथा वाचणं एवढाच धर्म. दुसरा काय धर्म आहे. निज धर्म हा चौकडा नाम उच्चारू घडगडा. भक्तिमुक्तीचा सवंगडा हा भव सिंधू तार. दुसरा काय. म्हणून ते धन नको. सोने रुपया महामृत्तिके समान माणिक पाषाण. मग तुकाराम महाराजांना आलेला नजराना परत केला. का तुम्हाला हे धन कशा करता दिलं. आणि तुम्ही सुखी होण्याकरिता. तुमच्या अभंग पाहिले आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके. जाऊ पडती भिके कुत्री घर राखीते. तुमची परिस्थिती पाहिली म्हणून राजांनी तुम्हाला हा नजराणा पाठवला. बरं, या नजराण्याने मी सुखी व्हावे असं वाटतंय की तुम्हाला. सेवकांना विचारलं. म्हणे हो, मी मुळीच सुखी होणार नाही. मग कशाने सुखी होईल. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. भगवंताचं भजन करा, त्यानेच मी सुख होईल. दुसऱ्या कुठल्याच गोष्टीने सुखी होणार नाही. अर्थात
ते धन आम्हाला नको, माती समान आहे. चला ना वडे धन, पुढे ना वडे माता पिता. आई वडील का आवडत नाही तुकाराम महाराज? आई वडील तर तीर्थापेक्षा श्रेष्ठ सांगितले. सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे. 17व्या अध्यायात सांगितलं विश्वातल्या सगळ्या तीर्थापेक्षा श्रेष्ठ आई वडील सांगितले. आणि माता पिता आवडत नाही याचं कारण काय? 2 अर्थ सांगता येते. पहिला कारण परमार्थाला अडथळे निर्माण करणारे हिरण्यकश्यपूसारखा पिता आणि कैकेयीसारखी माता. किंवा दुसरा अर्थ मला असं सांगता येईल, ज्यांचा विषय नारायण झाला. विषय काय झाला? नारायण. आणि विषय नारायण झाल्यामुळे सगळं जग काय दिसू लागलं? नारायण. सगळं विश्व काय दिसू लागलं? नारायण. नारायण दिसल्यामुळे त्यांची दृष्टी नारायण स्वरूप झाली. मग माता पिता हे माता पितेच्या स्वरूपामध्ये न दिसता नारायण, हे जग जगाच्या स्वरूपात न दिसता नारायण. सर्वभूती पाहे एक वासुदेव, 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 सर्वभूती पाहे एक वासुदेव. कुसोनिया ठावा अहंतेचा, कुसोनिया ठावा अहंतेचा, तोची संत साधू ओळखावाने का, तोची संत साधू ओळखावाने का, तोची संत साधू ओळखावाने का, तोची संत साधू ओळखावाने का. सोनिया ठावा अंतरीचा, कुसोनिया ठावा अहंतेचा, तुझी संत साधू ओळखावणी का, तुझी संत साधू ओळखावा, तुझी संत साधू ओळखावणी का, तुझी संत साधू ओळखावणी का. सर्वभूती पाहे एक परिणाम काय? एखादं संकट जरी आलं तर नारायण सहाय्याला येतो. अभंगाचं 3रं चरण. निर्वाणी गोविंद ऐसे मागे पुढे, निर्वाणी गोविंद ऐसे मागे पुढे, वाणी गोविंद ऐसे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद
साकडे पडून दे. सर्वांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. हाताने टाळी वाजवा. मुखाने पांडुरंगाचं भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
काहीच साकडे पडून दी. तुकोबराय म्हणतात विषयी नारायण झाला, सगळं विश्व अवघ नारायण. आणि त्यामुळे तोच नारायण एखादं संकट आलं की धावून येतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारया. कुठलं संकट पडू देत नाही. ऐका, जाता जाता एक मुद्दा सांगेल. सूरदासजी भजन करत चालले, दिसत नाहीये, भगवंताचं भजन चाललंय. कृष्ण परमात्म्याचं भजन करत निघाले. बाकी बिहारी कृष्णाला भेटायला जायचं, दिसत नाही, मार्ग कसा विचारायचा. मग उजवीकडे डावीकडे अशी माणसं सांगायची, चाहूल लागली की जा, वळायचं. अचानक कोणी सांगायला नाही म्हणून रस्ता चुकला आणि एका जंगलात गेले. ते जंगल आहे, ते जंगलामध्ये मोठी फार मोठी खोल दरी आहे आता, आणि त्या दरीत हे पडणार. ते भजन करत चालले, खोल मोठी दरी आहे, आता दरीत सूरदास पडणार. तेवढ्यात भगवंताला दया आली. ज्याचं भगवंताचं भजन करतोय तो परमात्म्याने एका गुराख्याचं रूप धारण केलं. एक गुराखी झाला आणि मोठ्याने आवाज दिला, हो बाबाजी, खड्डा आहे पुढे, पडाल तुम्ही. सूरदास म्हटले, माझ्या कानापर्यंत पक्षाचा चिवचिवाट ऐकू आला नाही. कदाचित मी या जंगलातून चाललो आहे, एखाद्या माणसाची चाहूलही नाही की मला रस्ता चुकला म्हणून सांगायला. अचानक ह्या जंगलात हा गुराखी कुठून? त्या अर्थी माझा देवच आहे, हा गुराखी नाही. म्हणून सूरदासांनी आता आणखी पुढे जाणार, पाय पुढचा पाय खड्ड्यात दरीत पडणार. तेवढ्यात देवाने हाताला धरलं आणि मागे ओढलं. अहो बाबा, मी सांगितलं खड्डा आहे पुढे, पडाल तुम्ही, मागे वा. मागे ओढलं. सांगितलं कुठं जायचं? बाकी बिहारीला भेटा. हा मार्ग नाही आहे. मग तुम्ही एका जंगलामध्ये रस्ता चुकलाय, चला माझ्यासोबत. हाताला धरलं, गप्पा मारत 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 एका रस्त्यावरती येऊन उभे राहिले. बाबा, आता इथून सरळ पुढे नीट जा, कृष्णाची भेट होईल. तुम्हाला ज्याला भेटायचं आहे तो भेटेल, हाच रस्ता आहे तो. ते म्हटले आता काही जायचं नाही म्हणे. सूरदास म्हटले आता जायची गरज राहिली नाही. का? म्हणे ज्याला भेटायला जायचं तो इथंच भेटला, मग तिकडं जायची गरज काय? आणि कुठं भेटला? तूच माझा कृष्ण आहे म्हणे, दुसरं कोणीच नाही. या जंगलात तुझ्याशिवाय कोण आहे म्हणे? तू गुराखी रूप धारण नाही बाबा, आम्ही गुराखी नाही, तूच माझा देव आहे. म्हणून हात झटकला आणि देव जरा दूर जाऊन हसू लागले. सूरदासजींचा हात हातात धरलेला होता, हात सोडला, दूर गेले आणि हसताय. सूरदासांनी फार गोड वाक्य काढलंय. सूरदास म्हणताय, देवा दुर्बल जानत मोय, हात छोड़ कर जात है, दुर्बल जानत मोय, मेरे हृदय से प्रभु जाए, मर्द कहावे सोय. हात सोडून जातो, मी दुर्बळ आहे, दिसत नाही, खुशाल जा. हात छोड़ कर जात है, दुर्बल जानत मोय. पण तुला हृदयात साठवून ठेवलंय ना, माझ्या हृदयातून जाऊन दाखव. हात सोडून जातोय, खुशाल जा देवा, पण हृदयात आहे. मेरे हृदय से प्रभु जाए, मर्द कहावे सोय. मग तुझा पुरुषार्थ ठरेल देवा, माझ्या हृदयातून जाऊन दाखव. परमात्मा त्या भक्ताच्या रक्षणाकरिता येतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. खड्ड्यात पडणार होते तेवढ्यात ओरडले, मागे हात धरून ओढला, काहीच साकडे पडून दी. नाही का, रक्षण करतो परमात्मा. प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न झाला, प्रल्हाद नारायणाचं भजन करायचा. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. परिणाम प्रल्हादावर नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडीयेवरी, भक्ती सुखे निमाला, नाम बरवया बरवंट. मी सांगत असते, तुकोबराय म्हणतात सत्य साच घरे नाम विठोबाचे. आपल्या जीवनातलं सत्यकर्म कधी सोडत नाही.
साह्य घातलिया भय नरका जाणे. बाबांकरिता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. फार गोड चाल काढली नाही का. ही ऊर्जा ह्याही वयामध्ये ही ऊर्जा कुठून येते? भगवंताच्या नामानं आणि संतांची सेवा आहे. प्रपंचामध्ये नाही पण भगवंताच्या सेवेमध्ये परमात्मा तेवढं सामर्थ्य, तेवढी ताकद, तेवढी ऊर्जा देतो. म्हणून भगवंताच्या नामाने सगळं काय मी सांगितलं ना, त्याच्यामुळे सगळं बरं चाललं आहे, आपलं सगळं व्यवस्थित आहे. परमात्म्याचं नाम श्रेष्ठ आहे. म्हणून तर भक्त सत्यकर्म सोडत नाही. सत्यकर्माभावे साह्य, साह्य शब्द महत्त्वाचा आहे. सोडतच नाही. निष्ठा, ही निष्ठा सोडत नाही. घातलिया भय नरका जाणे, नरकात जाण्याची भीती जरी दाखवली तरी सत्यकर्म सोडत नाही. हे भक्ताचं लक्षण आहे. म्हणून जे देहावरती उदास आहे, त्यांच्या जीवनामध्ये कुठली आशा नाही. विषय नारायण झाला, भगवंत सगळीकडे चराचरामध्ये दिसू लागला. संकट आला की तो परमात्माच धावून येतो. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या अंतःकरणातली निष्ठा सोडायची नाही. हीच भक्ताच्या अंतरंगातली काही लक्षण आहे. तुकोबरायांचा अभंग कमी वेळामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केला. सर्वच गायनाचार्य गुणीजन मंडळी फार गोड या ठिकाणी साथ दिली. आपण सर्वांना वंदन. मृदुंगाचार्य असतील, आपण सर्वजण वैष्णव वारकरी असाल, आपण सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. जाता जाता एकच सांगेल, आपला जन्म हा भगवंताच्या प्राप्तीकरिता आणि म्हणून त्या भगवंताची प्राप्ती जी मिळवण्याकरिता आलो तेच मिळवायचं आहे. आणि ते मिळवण्याकरिता काहीतरी साधन हवं. म्हणून संत हे साधन आहे. त्या संतांचा जयघोष करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल. राम तुकाराम, राम तुकाराम, राम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 परमार्थ प्रेमी भाग्यवंतांनो, श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ व गणेश रहिवासी अखंडित हरिनाम सप्ताहाचा आज तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तपरा रेखाताई काकड नाशिक यांनी मंडळाच्या विनंतीला मान देऊन व्यवस्थित चांगली सेवा केली. त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांना लाख लाख धन्यवाद. आणि यानंतर जागर भजन सद्गुरू कृपा